कुंभ राशीच्या जातकांनो, सारे जग तुमचे तळवे चाटतील. फक्त या 2 वस्तू घरात आणून लपवून ठेवा. करोडो रुपये, पैसा, बंगला, प्रेम सर्व काही तुम्हाला मिळेल. कुंभ राशीच्या लोकांना मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. हजारो शत्रूही तुमचे काही करू शकणार नाहीत. जे काही तुम्ही वर्षानुवर्ष तळमळत होतात, कोणाचे प्रेम असो किंवा जर तुम्हाला मान सन्मान मिळावा, कर्जापासून मुक्तता मिळावी, सर्व काही गोष्टी तुमच्या मनासारख्या होतात. तुम्हाला फक्त या 2 गोष्टी तुमच्या घरात लपवून ठेवाव्या लागतील. त्यानंतर शनिदेवाची कृपा होईल की तुम्ही ज्याचा विचार सुद्धा केला नसेल ते तुम्हाला मिळेल. माता लक्ष्मी तुमच्या दारात सदैव राहील. शत्रूंनी तुमच्यावर कितीही घातक जादू केली तरी, तुमच्यावर कितीही तांत्रिक विद्या केली तरी त्याचा तुमच्यावर काही परिणाम होणार नाही. मित्रांनो, आम्हाला माहिती आहे की तुम्हाला दररोज काही ना काही त्रास सहन करत आला आहात. तुम्हाला खाली खेचण्यासाठी आणि तुम्हाला नष्ट करण्यासाठी शत्रू तुमच्यावर मंत्रतंत्र करत आहेत. पण काळजी करू नका. या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला एक उपाय सांगत आहोत, ज्यामध्ये तुम्हाला फक्त या 2 गोष्टी लपवायच्या आहेत. त्यानंतर ती व्यक्ती तुमचा आदर करेल. तुमचे शत्रू देखील तुमची स्तुती करतील. जे लोक तुमच्याबद्दल वाईट बोलतील, जे तुमच्यावर हसत होते, तुमची गरिबी पाहून तुमच्यापासून दूर गेले होते, ते आता तुमचा आदर करतील आणि तुमच्या अशी स्थिती होणार आहे. आम्हाला माहीत आहे की या 2 गोष्टी काय आहेत. कारण मित्रांनो, आम्ही तुम्हाला सांगतो की विश्वाच्या या 2 गोष्टी, ज्यामध्ये विश्वातील 33 कोटी देवतांच्या गोष्टी सत्य आहेत. ज्या घरात या 2 गोष्टी असतील ते घर कधीही संपत्तीने भरलेले राहते. त्या घरातील लोक नेहमी एकजूट राहतात. त्या घरात नेहमी आनंदाचे वातावरण असेल आणि तुम्हाला जे काय सांगते ते तुम्ही घरात आणा आणि ते तुमच्या घरात आणून शांतपणे पाहून ठेवा. कोणाला सांगू नका. बायकोला सांगू नका. घरात बाकी कोणी असेल त्यांना सांगू नका. नंतर त्यांना सांगू नका. तुम्ही या 2 गोष्टी आणून ठेवा आणि घरामध्ये ठेवल्यात असं विसरून जावा. तुमच्या आयुष्यात इतके तर आहात, मंदिरात जाऊन प्रार्थना करण्याची हिंमत तुमच्यात नाही. कारण गेल्या काही वर्षात तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप दुःखाचा सामना केला. तुमच्यावर खूप संकटे आले आहेत. आता तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा कंटाळा आला असेल. पण तुमच्या घरात फक्त या 2 गोष्टी आणि विश्वास ठेवा. तुमचे वाईट दिवस लवकरातच बदलतील. कारण जुन्या काळातही राजे महाराजे या 2 गोष्टी त्यांच्या महालात ठेवत असत. त्यामुळे त्यांना सर्व काही मिळाले. त्यांच्या आवडीचा जीवनसाथी आणि खजिना युद्ध जिंकून मिळवला. तुम्ही खूप लक्षपूर्वक ऐका. अशा एक व्हिडिओ महत्त्वाचा आहे. पण त्याआधी तुम्हाला माता लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा, जय श्री माता लक्ष्मी. लक्ष्मी तुमच्यावर सदैव कृपा करेल. आणि जर तुमच्या जीवनात कोणतीही समस्या असेल, मग ते शत्रूची असेल किंवा तंत्रमंत्रांची, तुम्ही कोणत्याही शत्रूची मात देऊ शकता. मित्रांनो, आता आपण या गोष्टीबद्दल जाणून घेऊया. आपल्या धर्मात, आपल्या धर्मग्रंथात अशा अनेक गोष्टी छोट्या छोट्या आहेत. आपल्या ग्रहांच्या संतुलन राखतात. आपल्याला कुटुंबातील देवतांना प्रसन्न करतात. देवी लक्ष्मीच आहे, त्यात संबंधित आहे. शनिदेवाचा त्यांच्याशी संबंध आहे आणि ती गोष्ट आपण ठेवल्या तर आपल्या पर्समध्ये किंवा आपल्या घरातील ठराविक ठिकाणी मागे नकारात्मक आहे. काही तंत्रमंत्र कुठल्या तरी शत्रूंनी केले असतील. तुमच्या घराला आत्माभूतांनी पछाडलं असेल. तुम्हाला पैशाचा तुटवडा असेल. तुम्हाला असे वाटत असेल की वाईट शक्ती तुमच्या घरात राहते, तर त्यातही हे खूप उपयुक्त आहे. जर तुम्ही काही विशेष उपाय केले आणि तुमच्या घरात काही नकारात्मकता आली असेल तर तुमचं नशीब खूप खराब होत असेल तर मित्रांनो, जायफळाच्या माध्यमातून तुम्ही या सर्वांपासून मुक्तता मिळवू शकता. आयुष्यातील सर्व समस्या कायमच्या दूर केल्या जाऊ शकतात. लग्नात अडथळे येत असतील तर प्रत्येक गोष्टीत अडथळे येतात. मित्रांनो, एक पान घ्यायचं आहे. सुपारीची जोडी सोबत ठेवावी आणि त्यात 2 लवंगा ठेवाव्यात. हे संपूर्ण पान हनुमानजीच्या मंदिरात अर्पण करावं. त्यानंतर तिथे बसून हनुमान चालिसाचा पाठ करावा आणि त्या सुपारीला दुमडून घ्यायचं आहे. आणि मित्रांनो, त्यातून एक तावीज बनवायचं आहे. ते नेहमी तुमच्या खिशात ठेवा किंवा गळ्यात तावीज
म्हणून घाला, तुमच्या गळ्यात घाला किंवा ते तुमच्या पर्समध्ये ठेवू शकता. तुम्ही जे काही काम सुरू कराल ते काम सदैव पूर्ण करण्याची ते तावीज तुमच्या पाठीशी असतील. प्रत्येक कामाचे अर्थात पूर्ण होईल. त्यामुळे किती अडथळे आले, कितीही वाईट वेळ आली तरी हा उपाय अवश्य करा. जर तुम्ही कुठे इंटरव्ह्यूसाठी जात असाल तर तुमची निवड होईल, त्यामुळे तुमची प्रगती होईल. आणि परीक्षेसाठी जात आहात तर मग तुम्हाला तिथेही प्रगती मिळेल. तुम्ही काही नात्यांसाठी जात असाल तर ते आधीपासून जुळलेले नसेल. तसेच जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करत असाल तर त्यातही प्रगती मिळेल. तर हा उपाय म्हणजे अडथळे दूर करण्याचे मार्ग आहे. आता आपण पुढचा उपाय बघूया. मित्रांनो, काही शत्रू तुम्हाला खूप त्रास देत असतील तर तुम्हाला असे वाटते की कोणीतरी शत्रू मला खाली आणण्यासाठी माझ्यावर मंत्रतंत्र करत आहे. तुम्ही आता तांत्रिक कारवाई न्यायला आहात. घरात रोजच मारामारी होत आहे, कोणीतरी दारूच्या नशेत आहे, घरात रोज भांडणे होत आहेत, घराबाहेर मारामारी होत आहे, घरावर कर्ज वाढत चालले आहे. ज्या घरात 2-3 लोक राहतात, एकंदरीत घरात शांतता निर्माण होते. त्यामुळे काळजी करू नका. अशा एक उपाय जो सर्व गोष्टींचा नाश करून टाकेल. समजा एखाद्या शत्रूने तुम्हाला त्रास देण्यासाठी तुमच्यावर तंत्रमंत्र केले तर त्याचा परिणाम त्यावर उलट होईल आणि तुम्हाला काही होणार नाही. तुमच्या केसालाही धक्का लागू शकणार नाही. मग यावर उपाय काय? एक जायफळ घ्यायचं आहे आणि त्या हनुमानजीच्या मंदिराचा त्या जायफळावर हनुमानजींच्या पायाचा सिंदूर लावायचा. तिथे 5 मिनिटे बसून हनुमान चालीसा पाठ करायचं. मग ते जायफळ घरी आणा आणि ते जायफळ तुमच्या घराच्या मेन हॉलमध्ये ठेवा. तुमच्या घराच्या मेन हॉलमध्ये तिथे एक लहान फरशीचा तुकडा काढून तिथे जमीन खालून तिथे काढायचे आहे. जायफळ तुमच्या घरात गाडले जाईल. मग ते भांड्यात असो किंवा जमिनीखाली, ते घराच्या मुख्य क्षेत्रात असले पाहिजे. तुम्ही ती कोणत्याही कोपऱ्यात ठेवू शकता. कोणतीही अडचण फक्त 24 तास घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा दूर करते. तंत्रमंत्र दूर होतील. तुमच्या घरातील लोकांवर तंत्रमंत्र केले असतील तर ते सुद्धा दूर होतील. यानंतर कोणताही शत्रू तुमच्या केससुद्धा वाकडे करू शकणार नाही. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. बरेच लोक त्रस्त राहतात. मंत्रतंत्रसुद्धा अनेक लोकांचा जीव घेतात. मित्र, सारे कुटुंब तुटून बिखरले जातात. काही तांत्रिक असतात, काही पंडितांकडे घेऊन जातात तर पुढे गोंधळ जातात. तर त्यांच्याकडून पैसे घेतात व चुकीचे उपाय सांगतात. त्यांचे ज्ञानही त्यांना नसते. घरात नकारात्मकता अधिक जन्म घेते आणि वाईट परिणाम व्हायला लागला तर मित्रांनो, सांगितलेला हा उपाय हनुमानजीच्या मंदिरात जाऊन करा. त्यानंतर तुमचे सर्व कामे पूर्ण होतील. पैशांची गरिबी प्रत्येकाला त्रस्त देते. पैसे कमावले तरी भागत नाही, कारण घरात मुलीचे लग्न होत नाही. तुम्ही खूप मोठे झाले आहात तरीही तुम्हाला चांगले नाते मिळत नसेल तर काळजी करू नका. तुम्ही हे उपाय केले तर तुम्हाला व्यवसायातही प्रगती होईल. नोकरी एक तर अनेक मिळतील. तुमचे लग्न होईल. तुम्ही मुले होते, सर्व काही पूर्ण होतील. जायफळ हे आपल्या धर्मशास्त्रामध्ये 2 तर जायफळ आणा, ते चांगले घ्या. जायफळावर लाल चंदन लावा. तुळशी मातेच्या जवळ ठेवा. अखंड पाणी देत राहा. तुळशी मातेला उदबत्ती दाखवा. जायफळानंतर महादेवाच्या मंदिरात जाऊन शिवलिंगाला अर्पण करायचे. बसून नीट प्रार्थना करा आणि अभिषेक करा. परत जाताना जायफळ घरी आणा. आता ते जायफळ तुमच्या घरातील तिजोरीमध्ये ठेवा. पैसे तुम्ही ठेवा. पैशाच्या ठिकाणी जिथे पैसे ठेवतात, जिथे लक्ष्मी असते त्या ठिकाणी ठेवा. तुम्ही पैसे ठेवतात त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या घरातील महिलांचे दागिने ठेवतात ना मित्रांनो, तुमच्या जीवनात इतका मोठा बदल होईल की तुम्हाला विश्वास बसणार नाही. तुमच्या आर्थिक परिस्थिती असो वा तुम्हाला जे काही करायचं आहे ते सर्व मिळेल. मित्रांनो, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ कुंभ राशीच्या लोकांना शेअर करायला विसरू नका. तसेच आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.